नंतर आज पुन्हा एकदा महाविकास आघाडीची बैठक झाली. तुम्ही देखील वंचितच्या वतीने प्रतिनिधी म्हणून उपस्थित होतात. काय बैठकीमध्ये चर्चा झाली, काय सांगाल? नाही, माझ्यासोबत आज आमच्या वंचित बहुजन आघाडीचे सोशल मीडिया प्रमुख महाराष्ट्राचे जितरत्न पटाई सुद्धा होते. 4 बैठका झाल्या महाविकास आघाडीच्या, त्यातल्या 2 आम्ही हजर होतो. आणि आज आमची खरं तर पक्षाची पुण्यामध्ये एक विराट सभा आहे, महाएल्गार सभा आहे. आणि त्या सभेला माननीय बाळासाहेब आणि आमच्या राज्य कार्यकारिणीचे सर्व सदस्य तिथे उपस्थित असल्यामुळे आज खरं तर इथे येणं शक्य नव्हतं. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष श्री जयंत पाटील साहेब यांनी बाळासाहेबांशी यांचं बोलणं झालं आणि त्यानुसार मग बाळासाहेबांनी आम्हाला पक्षातर्फे इथे आज सहभागी व्हायसाठी इथे आलो आहे. त्याच्या आधी खरं तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी आम्हाला 28चं निमंत्रण दिलेलंच आहे. त्यामुळे आज आम्ही सहभागी झालो आहे आणि उद्याच्याही बैठकीमध्ये आम्ही सहभागी होऊ. आजच्या बैठकीमध्ये आम्ही एक खास प्रस्ताव दिलेला आहे की महाविकास आघाडीचं ज्या जागांवर त्यांचं काही डिस्कशन झालं आहे किंवा चर्चा झाली आहे त्यांची आपसात तिघांमध्ये, आणि जिथे लिस्ट मतभेद आहेत म्हणजे कमी मतभेद आहेत ज्या जागांवर, त्या जागा जर आम्हाला कळवल्या तर मग त्या पद्धतीने आम्ही आमचा प्रस्ताव त्यांना देऊयात. त्यांनी आम्हाला 1-2 दिवसात यादी द्यायचं कबूल केलेलं आहे. ती यादी आल्यानंतर आम्ही आमचा स्टँड घेऊ आणि विचारपूर्वक मग आम्ही आमचा प्रस्ताव त्यांना देऊ. किती जागा आहेत अशा? त्यांचं असं म्हणणं आहे की जवळपास निश्चित झाल्या जागा, तर अशा किती जागा आहेत महाविकास आघाडीचा निर्णय झालेला आहे? नाही, ते आम्हाला ती लिस्ट कळवणार आता. ते लिस्ट कळवल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही तुम्हाला कळवतो म्हणून लिस्ट, आणि लिस्ट कळवल्यानंतर आम्ही त्याच्यावर विचार करू आणि आमचा प्रस्ताव आम्ही देऊ. नंबर सांगितला किती जागा? नाही, नंबर नाही सांगितलं. तुमच्या किती जागांचा आग्रह असणार जर त्यांनी समजा 40 जागा, कारण म्हटलं जातं की 39 जागा, पवार साहेब सुद्धा बोलले 39 जागांचा जवळपास तिढा सुटलाय, तर 7 जागा राहतात, तर वंचित बहुजन आघाडी किती जागांसाठी आग्रही असणार? नाही, वंचित बहुजन आघाडी समोर जोपर्यंत महाविकास आघाडीचं त्यांचं इंटरनली काय ठरलं आहे किंवा त्यांच्या काही जागा डिस्कशन झाल्या आहेत त्याची यादी जोपर्यंत आमच्याजवळ येत नाही तोपर्यंत आम्ही प्रस्ताव देऊ शकत नाही. कारण की मागच्या मीटिंगमध्ये काय झालं आहे हे जोपर्यंत आम्हाला कळत नाही आम्ही आमचा स्टँड घेऊ शकणार नाही. अकोल्याची जागा जी तुमच्यासाठी सोडला अशी चर्चा आहे, तर अकोल्यासोबत इतर जागा आज आम्ही जागेचा कुठलाही प्रस्ताव दिलेला नाही. आम्ही कुठल्याही जागेबद्दल मागणी केलेली नाही. कुठल्याही जागेसंदर्भात दावासुद्धा केलेला नाही. आमच्याकडून आम्ही कुठल्याही जागेचा असं काही आकडा असा दिला नाही आहे. त्यांना आम्ही यादी मागितली, ती यादी ते देणार आहेत. ती यादी आल्यानंतर आम्ही आमचा स्टँड घेऊ. कॉमन मिनिमम प्रोग्राम तुम्ही दिला होता, त्याच्यावर तुम्ही म्हटले की कोणती भूमिका महाविकास आघाडी घेतली नाही, तर आजच्या बैठकीत पुन्हा या चर्चा झाली तर कॉमन झाली आहे. त्यांनी सगळ्यांनी तो मान्य केलेला आहे. तोच कॉमन वंचित बहुजन आघाडीचा जो अजेंडा होता तो महाविकास आघाडीने मान्य केला आहे. तोच महाविकास आघाडीचा कॉमन. हो, त्यात 1-2 मुद्द्यांच्या बाबतीत थोडंसं मायनर चेंजेस आहेत, ते पुढच्या मीटिंगला वर्कआउट करून घेऊ आम्ही. जगह के बारे में या सीट शेयरिंग के बारे में कोई प्रस्ताव रखा नहीं है. आज हमने उनको इतना ही बोला है कि आप जो तीनों पार्टनर है, शिवसेना उद्धव बाळासाहेब, राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार और कांग्रेस, इनका जो भी सीट शेयरिंग हुआ है, जो डिस्कशन हुआ है, वो डिस्कशन और वो सीट्स अगर आप हमको बताते हैं तो उसमें से फिर हमारा क्लेम जो है या हमारा जो विचार है हम आपके सामने रख सकते हैं. तो उन्होंने हमें प्रॉमिस किया है कि हम ये लिस्ट जो है हमारे जो भी है हम आपको 2 दिन में दे देंगे. जब वो लिस्ट आएगी तब हम उस पर हमारी बात रखेंगे. वंचित की तरफ से कितने सीटों का? नहीं, वंचित की तरफ से हमने कोई सीट का प्रस्ताव रखा नहीं है, ना ही कोई सीट हमने क्लेम की है. अभी हमें जो सीट चाहिए वो उनकी लिस्ट आने के बाद जो सीट पे कम मतभेद है, जहाँ पे कम संघर्ष है, वो सीट हमारे पास आने के बाद ही हम अपना स्टैंड रखेंगे. नहीं, मतभेद है या नहीं वो देखो उनका मामला है. वो हमने हमारी बात रखी थी कि आपका जो भी है वो आप हमें दे दीजिए, उसके बाद हम अपने देंगे. और उन्होंने आज प्रॉमिस किया कि हम वो लिस्ट दे देंगे. नहीं, ऐसा कुछ हुआ नहीं है. नहीं, ऐसा कुछ हुआ नहीं.
नहीं, ऐसा कोई प्रस्ताव बात भी हुई नहीं और ऐसा कोई प्रस्ताव आया भी नहीं। नहीं, वो तो अभी उनकी तरफ से जो लिस्ट आएंगी उसके बाद, अभी कल और बात है ना, कल लास्ट डिस्कस अनाउंस हो जाएगा। नहीं, देखिए अब ये डिस्कशन चल रहा है, अभी कल और डिस्कशन होगा। अनाउन्समेंट कब होगा? काही एकमत होताना दिसतंय का 3 पक्षांमध्ये? तुम्ही तर नंतर हे करणार पण 3 पक्षांचं आज तुम्हाला काही वाटतं हे का? बघा, आज चर्चेला सुरुवात झाली, आम्ही त्यांच्या जागा मागितल्या आहेत, त्यांचं काय ठरलंय म्हणून ते देतो बोलल्यात आम्हाला, ते आल्यानंतर करू ना विचार त्याच्यावर। प्रकाश आंबेडकर उद्या उपस्थित राहणार आहे. नाही, माननीय बाळासाहेब आंबेडकर ज्या दिवशी शरद पवार साहेब उद्धवजी ठाकरे बैठकीला येतील त्याच दिवशी आंबेडकर साहेब येतील। वाले हे इलेक्शन में लोकसभा इलेक्शन कौन? प्रकाश आंबेडकर बिल्कुल खड़े रहने वाले हैं। जो सीट पे खड़े होने वाले हैं उस पे कोई चर्चा विमर्श या नहीं, आज हम देखिए, आज हमने कोई सीट आदान प्रदान का ऐसा कोई चर्चा हुई नहीं है। हमने उनको मांगा है, वो हमको दे रहे हैं, वो आने के बाद ही हम अपना आगे का जो रणनीति है या हमारा जो भी कहना है प्रस्ताव है वो हमको देंगे। काय तारीख ठरली जेव्हा उद्धव ठाकरे प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार अशी काही तारीख ठरली का? 28 तारखेला फायनल होईल असं सांगण्यात नाही, नाही, बघा उद्या 28 आहे, उद्या चर्चा आहेत ना, उद्या जे घडेल ते पुन्हा सांगूयात। आणि तुम्ही जर 25 पदांचा मसुदा दिला 39 मुद्दे 39 त्यावर काही ते मान्य केले त्यांनी, हो मान्य। थँक्यू।